कॉंग्रॅच्युलेशन्स कॉंग्रॅच्युलेशन्स कॉंग्रॅच्युलेशन्स. फायनली तुझ्या कंपनीला पहिलं प्रोजेक्ट मिळालं. माझ्या नाही, आपल्या. तू ना विसरतेस की तू पण पार्टनर आहेस. तू पण डाऊन बोर्ड कर. अरे अँड पार्टनर, कॉंग्रॅच्युलेशन्स टू यू टू. थँक्यू. सो एक्साइटेड आहेस ना? खूप जास्त. पण बघ ना, VW इन्फ्रा कंपनी मी उभी केली होती, पण आता त्याचं सगळं क्रेडिट ती साहित्य घेऊन जाणार. पण माझं काय, बॅक टू स्क्वेअर वन. पण मी नव्याने सुरू करणार आणि या जगाला दाखवून देणार की हा वेदांत वानखेडे हरणाऱ्यातला नाही. आय एम सो प्राऊड ऑफ यू. काय रे, काय झालं? आता पुन्हा पैसे उभे करावे लागणार. भाऊबीजेला आद्याने 10 लाख रुपये दिलेत. त्याने इसाराची रक्कम तर भरता येईल, पण आणखी पैसे लागणार. पूल बांधायला 30 लाख तरी लागतील. आणि सुरुवातीला ते पैसे आपल्यालाच टाकावे लागणार. काय मूल्य, काय करू मी, काय कळत नाही. मी देऊ शकते. नाही, नको. मी सार्थककडे मागतो. माझ्याकडून का नको? असू देता मूल्य, नको खरंच. म्हणजे माझी ना फार सेव्हिंग नाहीये, पण तरी 5 लाख पर्यंत आहे. तू वापर ना ते. का मूल्य, नको. वेदांत यार, याला काय अर्थ आहे? आत्ताच तू म्हणाला होतास ना की ही आपली कंपनी आहे, मी पार्टनर आहे तुझी. मग ऍक्च्युली पाडव्याला मी जे तुला गिफ्ट दिलं त्याप्रमाणे मी ऑलरेडी तुझा कर्जदार लागतो. मला अजून काही नको आहे मूल्य, खरंच. अच्छा, म्हणजे तू सार्थक दादाकडून पैसे घेऊ शकतोस, पण माझ्याकडून तुला नको. मूल्य, अगं सार्थकला 5-10 लाखांनी काही फरक पडणार नाही. वेदांत, मला सुद्धा फरक नाही पडत, पण मला तेव्हा फरक पडतो जेव्हा मी कोणासाठी काहीतरी आत्मीयतेने करायला जाते आणि समोरचा माणूस मला नकार देतो. मूल्य, येते मी. अमूल्य, अगं हॅलो एव्हरीवन, अटेन्शन प्लीज. मला तुम्हाला एक गुड न्यूज द्यायची आहे. एक मिनिट. ती आनंदाची बातमी मला द्यायची आहे सगळ्यांना. ओके. काय झालं मॅडम? तर साहित्य या कंपनीत आल्यानंतर तिने पहिलं टेंडर भरलं आणि ते टेंडर आपल्या कंपनीला मिळालंय. अरे वा, अभिनंदन साहित्य मॅडम, अभिनंदन. थँक्यू. तर याला म्हणतात पायगुण. साहित्य या कंपनीत आली आणि आपल्याला एवढं मोठं टेंडर मिळालंय. अरे बघताय काय सगळेजण? टाळ्या वाजवा. अरे वाजवा टाळ्या. विजय, हे पेढे सगळ्यांना वाट. आता सगळ्यांनी जरा लक्ष देऊन ऐका. आत्तापर्यंत या कंपनीमध्ये जे काही झालं ते सगळं विसरून जायचं, कारण साहित्य या कंपनीमध्ये नवीन इतिहास लिहिणार आहे. हो, पण माझी फक्त एकच अपेक्षा आहे. प्लीज मला सगळ्यांनी कोऑपरेट करा, कारण आपल्याला आणखी मोठं काम करायचंय. मॅडम, तुम्ही फक्त ऑर्डर द्या, आम्ही सगळे तयार आहे. थँक्यू सो मच विजय. साहित्य अगं किती वाजलेत ग? 2 वाजले. 2. अमूल्य,
तुझ्या चेहऱ्यावर 12 का वाजले? हो बरोबर आहे, तुझ्या चेहऱ्यावर 12च वाजणार. तुमच्या कंपनीला ते मिळालं नाही ना टेंडर. वाईट वाटतंय का तुला त्याचं खूप? पण वाईट वाटणारच ग. टेंडर डिस्क्वालिफाय झालं ना तुमचं. असं कसं ग डिस्क्वालिफाय झालं? पण काम जमत नाहीये का तुम्हाला? साहित्य, बरं झालं तू या कंपनीत आलीस, नाहीतर हे टेंडर सुद्धा आमच्या हातातून गेलंच असतं. वेट अ मिनिट, हिची कंपनी म्हणजे? अच्छा, ही तर दुसऱ्या कंपनीमध्ये काम करते ना? मग ही आपल्या ऑफिसमध्ये काय करते? फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन, मी आद्या फॅशन वर्ल्डची एम्प्लॉई, PW इन्फ्राची. दॅट्स व्हॉट. मग तू इथे? एक्झॅक्टली. हा असा स्टाफ नकोच आहे आम्हाला आमच्या कंपनीत. चल साहित्य. हे घ्या, पेढा घ्या. तुम्हाला सुद्धा अभिनंदन. अमूल्य मॅडम, हे घ्या, अभिनंदन. अहो, तोंड गोड करायला हवं की नाही? अहो, आपल्या नवीन बॉसने कमी वेळात टेंडर मिळवलंय. आणि साधं सुद्धा टेंडर नाही, हा खूप मोठं टेंडर आहे. घ्या घ्या. काय झालं? अहो, तुम्ही पेढा का घेत नाही आज? शुगर आहे का तुम्हाला? विजय, हे बघा, माझ्याशी बोलायचं नाही. काय ऐकू नाही आलं का तुम्हाला? तुम्ही माझ्याशी बोलायचं नाही. पण का? ते मला तुम्हाला सांगण्याची गरज नाही. नाही नाही, असं कसं चालेल? अहो, पण एका ऑफिसमध्ये काम करतो की नाही? मग जर बोललोच नाही तर काम कसं होणार? अच्छा, असं काय काम असतं तुमचं माझ्याकडे? तुम्ही जा ना, साहित्य मॅडमची कामं करा. त्याच्या आधी तर मी पाहणारच आहे. कसं आहे ना विजय, रस्त्यावरच्या कुत्र्याला आपण बिस्किटं टाकली ना तर ते कुत्रं सुद्धा आपल्या मागे मागे रस्ता संपेपर्यंत येतं. आणि तुम्ही, काहीच वाटत नाहीये ना तुम्हाला? ठीक आहे, तुम्ही पेढा घ्या ना पहिला. विजय, मला हा पेढा नको. तुम्ही खा, नाही तर ना जाऊन साहित्य मॅडमला द्या, पण मला नका देऊ. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही गद्दार आहात. मॅडम, तुम्ही असं का बोलताय ते कळतंय मला, पण काय करू मी तर हुकुमाचा ताबेदार आहे. गद्दारी मला वेदांत सरांनीच करायला सांगितली. म्हणजे गद्दारीची ऍक्टिंग. बसा ना. नाही नाही, असू देत. नाही प्लीज. अगं तू बसायचं. नाही, आय इन्सिस्ट, प्लीज. ठीक. काय मागवू मी तुमच्यासाठी? चहा, कॉफी? नाही नाही, खरंच काही नको. बरं साहित्य, तुझं मनापासून अभिनंदन. थँक्यू सो मच. पण तुमच्या सपोर्ट शिवाय हे शक्यच नव्हतं. अगं, आमचं कसलं कौतुक त्यात? तू टेंडर भरलंस, तू मिळवलंस. पण तुम्ही काम करायची संधी दिली नसती तर हे शक्य झालं नसतं. असंच काम करत राहा, खूप प्रगती करशील. थँक्स वन्स अगेन. बरं, एक गोष्ट सांगते. त्या अमूल्यापासून जरा सावध. म्हणजे दिसते तशी नाही आहे ती. महाबिलंदर आहे ती. असं का बोलताय तुम्ही? मी जेवढं सांगते ना तेवढं लक्षात ठेव. अमूल्यापासून जपून राहायचं. हिसकन अंगावर येते ती. ओके. आणि हो, काही लागलं ना तर मला फोन कर, ठीक आहे? नक्की. आणि अजून एक गोष्ट,
वेदांतवर बारीक लक्ष ठेवायचं. वेदांतवर? पण तो तर तुमचा मुलगा आहे ना? हो, पण बिझनेसमध्ये मी नाती आणत नाही. वाव, आय एम क्वाईट इम्प्रेस्ड विथ यू. म्हणजे तुमचं असं स्वाभिमानी असणं फार आवडलंय मला. कसं आहे, सतत ठेचा लागत राहिल्या ना की माणसाचा स्वाभिमान बरोबर जागा होतो. दॅट्स ट्रू. तुमच्याकडून खूप काही शिकायला मिळणार आहे हे नक्की. बरं, चला मला निघायला हवं आता. येते. मॅम, थँक्स वन्स अगेन फॉर एव्हरीथिंग. काय आहे, सारखं थँक्स काय म्हणतेस तू? बरं, मी जे काही सांगितलंय ते नीट लक्षात ठेव. नक्की. गुड लक. परफेक्ट. कुठेस? का? तुला काय करायचंय? मला भूक लागली. मग मला कशाला सांगतोस? ऑनलाईन ऑर्डर कर ना. नॉट फेअर अमूल्य. इतके दिवस तू मला हेल्दी खाण्याची सवय लावलीस आणि आता म्हणतेस बाहेरचं खा. तू ये इकडे. तू मला हे कोणत्या हक्काने सांगतोस? तू मला सतत हर्ट करत आलेस. आज सुद्धा तेच केलंस. नाही, मी नाही येणार आहे. एवढा राग आला? नाही, हर्ट झालं. कमॉन अमूल्य, एवढं काय हटवण्यासारखं आहे? अजून पण तुला कळत नसेल तर मग राहू दे. पार्टनरवर चिडायचं नसतं, पार्टनरला सपोर्ट द्यायचा असतो. सपोर्ट तर काय, आयुष्यभर करेन. पण तुलाच माझा सपोर्ट नकोय तर मग मी काय करू? काय करू? मी कान धरून 10 उठाभाषा काढू का? मग तुझा राग जाईल? हम्म, 100 काढलास तर विचार करेन. मला कसं हसवायचं हे चांगलंच कळायला लागलं ह्या कडू माणसाला. $96, $97, $98, $99,
100. माझ्यासोबत राहून राहून तू सुद्धा खूप फिल्मी झालेस. अगं अमूल्य, यात फिल्मी काय? आद्या काय बोलली आठवत आहे ना? दिस इज अमूल्य इफेक्ट. आणि अमूल्य, तू प्लीज समजून घे. म्हणजे मी का तुझ्याकडून आता पैसे घेत नाही ना, हे तू प्लीज समजून घे. या बाबतीत तू मला काही समजवूच नकोस. हे बघ, मला जेव्हा तुझ्या पैशांची मदत लागेल ना, तेव्हा मी घेईन. पण आत्ता मला नको आहे. आणि आता पैशापेक्षा मला तुझा मॉरल सपोर्ट जास्त महत्वाचा आहे. खरं बोलतोयस? हो. पण मग तुला जेव्हा गरज लागेल तेव्हा हक्काने मागशील? हो. पण अमूल्य, जर तू उद्या भेटायला आली नाहीस ना, तर मी तुझ्याकडून कधीच कोणतीच मदत घेणार नाही. ब्लॅकमेल करतोयस? मग तसं समजायचं तर समज, पण उद्या तुला भेटायला यावंच लागेल. बरं बाबा, येईन. ओके, सी यू. बाय. बरं झालं भेटलीस. काय ग, काय झालं? काही काम होतं का? नाही ग तायडे, काम असं काही नाही, बस बोलायचं होतं. येस मॅम. बरं कॉफी घेणार आहे? चालेल, 2 रेग्युलर कॉफी. ओके. मग काय बोलायचं होतं? आधी मला सांग, तुझा संसार कसा चाललाय? सगळं काही ऑल राईट? ठीक चाललंय सगळं. गुड. सतत अशीच आनंदी राहा. काय ग, काय झालं? आज मूड खूप छान आहे तुझा. तायडे, तुला सांगते, वेदांच्या नवीन कंपनीला जवळजवळ एक कॉन्ट्रॅक्ट मिळालंय. अरे वा, म्हणून स्वारी खुश आहे तर. हो. आणि अगं, हा जो वेदांत वानखेडे आहे ना, तो खूप वेगळा आहे. म्हणजे आधीच आता ऑफिसमध्ये बसलेला खडूस वेदांत वानखेडे आहे ना, त्याच्यासारखा नाही. मला खूप आनंद होतोय वेदांतला असं बघ. तुला सांगू का, वेदांत माणूस म्हणून खूप सिंपल आहे अगं. एकदम शांत, संयमी, सगळ्यांना समजून घेणारा. तू अशीच कायम त्याच्या सोबत राहा. हो, मी तर कायम त्याच्या पाठीशी उभी राहणार. अमूल्या, तू वेदांत बद्दल एवढं बोलतेस, मला सांग, तुला आवडायला लागलंय का वेदांत? हो, खरंच. अगं, म्हणजे माणूस म्हणून ना, मला पहिल्यांदा वेदांत आवडला. काय सांगतेस तू? प्रेमात बिमात नाही पडलेस ना त्याच्या? माहिती नाही. मिळालं, तुझं उत्तर मिळालं. तायडे, मी हो म्हणाले नाहीये. तू नाही सुद्धा म्हणाली नाहीयेस ना? अगं, अमूल्या गप्पा बसा, सगळं माहितीये मला. बघ, हे कॉफी कॉफी. आली आपली. मला कॉफी पण खूप आवडते. कॉफी खूप छान. हा, छान आहे. थँक्यू. वेलकम. कॉफी छान आहे म्हणे. झाली पैशांची व्यवस्था? 20 लाख तर लागतीलच. वेदांत, मी म्हटलं ना तुला, हे बघ, 5 लाख रुपये आहेत माझ्याकडे, तू वापर ना ते. आणि बाकीचे आपण अण्णांना नको नको, विचार. अण्णांकडून नको. अरे, देतील ते. अगं, मी तुला म्हटलं ना, मी सार्थक कडून घेतो पैसे, होईल मॅनेज, डोंट वरी. पण अमूल्या, अण्णांकडे आडीनडीला राहू देत पैसे, मी करतो मॅनेज. वेदांत, मला सांग, तू एवढ्या मोठ्या कंपनीचा सीईओ होतास, इतक्या सगळ्या लोकांना पगार देत होतास, तू स्वतःसाठी काहीच नाही करून ठेवलंस. कंपनीचं प्रॉफिट जास्त दाखवायचं, पण मी स्वतः खूप कमी सॅलरी घ्यायचं. आणि तसं बघायला गेलं तर माझा खूप काही खर्च नाहीये. म्हणजे पैसे उधळावे लागतील असे कुठले शॉक नाहीच आहेत मला. पैसा ही कशी एक फेज असते. म्हणजे आपलं यश हे पैशांवर डिपेंड नसतं. यश यश असतं. आणि तुला सांगू, असं खूप कष्ट करून आपण जेव्हा यश मिळवतो ना, तेव्हा पैसा आपोआप मागे धावून येतो. आणि मी तर ना त्या
कष्टात असा म्हणजे मला माझा देव दिसू लागतो. त्या सगळ्यात एक महत्वाची गोष्ट अशी आहे की माझे पाय जमिनीवर आहेत. म्हणजे मी ना एक सामान्य माणूस म्हणून सुरू करणार. आणि अजून एक गोष्ट आहे. कोणती गोष्ट? पूर्वी जेव्हा मी कंपनी उभी करत होतो तेव्हा माझ्याकडे खूप पैसा होता. आज नाहीये. पण आज साथ द्यायला तू आहेस अमूल्य.